नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या चॅनेलवर. आज आपण एक अत्यंत संवेदनशील, रहस्यमय आणि भावनिक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या फोटो घरात लावण्याचे महत्त्व. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आई-वडिलांचा फोटो घरात लावणे शुभ आहे की अशुभ? हे फक्त आपल्यातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे का? किंवा यामागे कोणते शास्त्र, वास्तू आणि विज्ञान दडलेले आहे? आज आपण जाणून घेणार आहोत. 1. पुराणिक दृष्टिकोनातून फोटो लावण्याचे महत्त्व. 2. विज्ञान आणि मनोविज्ञानाची समज. 3. वास्तू आणि ऊर्जा संतुलन. 4. योग्य वेळ, दिशा आणि अनुष्ठान. 5. सामान्य चुका आणि त्यांचा परिणाम. आई-वडिलांच्या निधन कोणाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखद अनुभव असतो. त्यांच्या आठवणी, संस्कार, आशीर्वाद हे सर्व अचानक हरवून जातात. फोटो हे त्यांच्या स्मरणाचे सर्वात सोपे आणि प्रभावी माध्यम आहे. हे फक्त श्रद्धा नाही, तर मानसिक शांतता आणि ऊर्जा संतुलनाचे साधन देखील आहे. आजकाल लोक डिजिटल फोटो देखील लावतात. योग्य दिशा, वेळ आणि अनुष्ठानासह हे तसेच शुभ आणि लाभदायी मानले जाते. पुराणिक दृष्टिकोन. भारतामध्ये मृत्यू आणि त्यानंतरच्या परंपरा हजारो वर्षांपासून चालत आल्या आहेत. शास्त्र सांगते, जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती या जगातून निघून जाते, त्याची आत्मा एका विशेष स्थितीत असते. आत्म्याची स्थिती आणि महत्त्व. मृत्यूनंतर आत्मा काही वेळ घराजवळ राहतो. जर आपण योग्य पद्धतीने त्याचे स्मरण केले, तर हे त्यांच्या आणि आपल्या जीवनासाठी शुभ ऊर्जा निर्माण करते. फोटोच्या माध्यमातून आपण आत्म्याचा सन्मान करतो आणि त्यांच्या शांततेसाठी प्रयत्न करतो. पुराणामधील उदाहरणे. महाभारतात जेव्हा एखाद्या योद्धा किंवा राजाचा निधन होत असे, त्याचा चित्र पूजून त्यासाठी शांतता आणि सन्मान केला जात असे. भागवत पुराण आणि शिवपुराणात मृतकांच्या स्मरणार्थ दीपक लावणे आणि फोटो ठेवणे शुभ मानले गेले आहे. यामुळे फक्त आत्म्याला शांतता मिळत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहते. फोटो लावण्याचे महत्त्व. फोटो लावून आपण त्यांच्या संस्कार आणि मूल्ये मुलांमध्ये आणि कुटुंबात पोहोचवू शकतो. हे भावनिक आणि मानसिक संतुलनाचेही साधन बनते. पुरातन परंपरेनुसार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे फोटो लावल्यास पिढ्यांमधील ज्ञान आणि आदर्शाची देवाणघेवाण चालू राहते. नियम आणि दिशा. फोटो नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेत लावा. असे केल्यास घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा राहते. भावनिक दृष्टिकोन. फोटो पाहून आपण आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षण आठवू शकतो. मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हे प्रेरणा आणि मार्गदर्शनाचे साधन ठरते. पुराणात वर्णन केले आहे की जेव्हा कुटुंब नियमितपणे असे करतात, तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि शांतता राहते. विज्ञान आणि मनोविज्ञान. भावनिक लाभ. ग्रीफ थेरपी नुसार मृत व्यक्तीचा फोटो आणि त्यांचे स्मरण ठेवणे मानसिक संतुलन निर्माण करते. शोक प्रक्रियेत हा मार्ग फार लाभदायी ठरतो. फोटो पाहून मानसिक शांतता, समाधान आणि भावनिक मजबूती मिळते. मेंदूवर परिणाम. फोटो पाहिल्याने डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन रिलीज होतात. यामुळे ताण कमी होतो आणि भावनिक सुकून मिळतो. वैज्ञानिक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे की मृत व्यक्तीचा फोटो नियमित स्मरण केल्याने डिप्रेशन आणि चिंता कमी होण्यास मदत होते. सावधानता. फोटो अत्यधिक मोठ्या खोलीत, अंधारात किंवा घाणेरड्या जागी लावू नका. मानसिक ताण आणि नकारात्मक भावना टाळण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान महत्त्वाचे आहे. आधुनिक दृष्टिकोन. डिजिटल फोटो, अल्बम आणि व्हिडिओ देखील या उद्देशासाठी वापरता येऊ शकतात. फोटोसोबत स्मृतिपुस्तिका, फूल आणि दीपक वापरणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकारात्मक आहे. वास्तू आणि घरातील ऊर्जा. वास्तू नियम. 1. फोटो मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. दुसऱ्या. फोटो नेहमी शांत, स्वच्छ खोलीत ठेवा. 3. फोटो जवळ दीपक आणि फूल ठेवल्यास ऊर्जा संतुलित राहते. 4. फोटोची उंची डोळ्यांच्या स्तरावर ठेवा. नकारात्मक ऊर्जा टाळणे. फोटो बिखरलेल्या किंवा घाणेरड्या खोलीत लावू नका. फोटो लावताना मनात शांतता आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. ऊर्जा संतुलन. फोटोच्या माध्यमातून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पुरातन परंपरेनुसार फोटो जवळ हलके संगीत, दीपक आणि फूल ठेवणे शुभ मानले गेले. वेळ आणि कालावधी.
मृत्यू झाल्यानंतर लगेच फोटो लावू नका. परंपरेनुसार 13 किंवा 40 दिवसांच्या शोक कालानंतर फोटो घरात लावणे शुभ मानले जाते. पितृपक्ष किंवा नवरात्रच्या वेळेस फोटो लावणे अधिक लाभदायी मानले जाते. दैनंदिन सल्ला: फोटो नेहमी स्वच्छ, उज्ज्वल आणि सकारात्मक वातावरणात लावा. कुटुंबातील सर्व सदस्य फोटोला सन्मान द्यावा. श्रद्धा आणि भावनिक महत्त्व: आई-वडिलांचा फोटो आपल्या जीवनाचा मार्गदर्शन बनतो. हे भावनिक संतुलन, मानसिक शक्ती आणि प्रेरणा प्रदान करते. मुलांसाठी हे संस्कार आणि नैतिक शिक्षणाचे साधन ठरते. मनोवैज्ञानिक दृष्टिकोन: फोटो पाहिल्याने मानसिक शांतता मिळते, शोक सहन करण्यास आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत होते. कुटुंबातील ज्येष्ठांचे फोटो लावल्यास पिढ्यांमधील आदर्श आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होते. चुका आणि अशुभ संकेत: फोटो बेडरूममध्ये पलंगासमोर ठेवणे अशुभ मानले जाते. अंधारात किंवा घाणेरड्या खोलीत फोटो ठेवणे नकारात्मक ऊर्जा वाढवते. घरात अनेक फोटो बिखरलेले असल्यास मानसिक संतुलन बिघडू शकते. उपाय: फोटो शांत आणि स्वच्छ जागेत लावा. दीपक आणि फूल अर्पित करा. दैनंदिन श्रद्धा आणि स्मरणासह पूजा करा. पूजा आणि अनुष्ठान: फोटो समोर दैनंदिन दीपक लावा आणि फूल अर्पित करा. शांती पाठ आणि मंत्र जसे एयुएम शांती, एयुएम जप करा. पुराणात सांगितले आहे की यामुळे मृत आत्म्याला शांती आणि सुख मिळते. विशेष सल्ला: रविवार आणि गुरुवारी फोटो समोर पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते. दीपक आणि फुलासोबत सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरातन परंपरेनुसार फोटो समोर लावलेल्या दीपकांची संख्या देखील विशेष महत्त्वाची असते. आधुनिक संदर्भ आणि उदाहरण: आजकाल लोक डिजिटल फोटो देखील लावतात. तज्ज्ञ म्हणतात की डिजिटल फोटोसाठीही तेच नियम लागू होतात. मोठ्या शहरांमध्ये अनेक कुटुंबे फोटोसोबत स्मृती पुस्तिका किंवा डायरी ठेवतात. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य भावनिक दृष्टिकोनातून जोडलेले राहतात. आधुनिक जीवनात हे मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलनासाठी देखील उपयुक्त आहे. निष्कर्ष: आई-वडिलांचा फोटो लावणे श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक आहे. पुराणिक दृष्टिकोन, वास्तू आणि विज्ञान सर्वजण याला शुभ आणि लाभदायी मानतात. योग्य दिशा, वेळ, स्थान आणि अनुष्ठानाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे फक्त आपल्याला शोक सहन करण्यात मदत करत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता देखील आणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आम्ही तुमच्यासाठी अशा रहस्यमय आणि भावनिक विषयांचे व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद मित्रांनो.